मला असं वाटतं की सगळे मुद्दे बाजूला पडलेले आहेत आणि विकास आणि सुशासन हाच मुद्दा या निवडणुकीचा प्रमुख मुद्दा ठरलेला आहे। मोदीजी, नितीशजी आणि एनडीए हाच प्रमुख मुद्दा ठरला आणि त्यांच्यावर विश्वास दाखवलेला। मी पुन्हा सांगतो, जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत यांचं पतनच होत राहील। हे इतके खोटारडे लोक आहेत, यांना या मुद्द्यावर 3-3 वेळा कोर्टात गेले, हे कोर्टामध्ये हारले। त्यानंतर इलेक्शन कमिशनने चॅलेंज दिला काँग्रेसला, चॅलेंज की तुम्ही जे म्हणताय ते येऊन या ठिकाणी तुम्ही प्रूव्ह करून दाखवा। गेले देखील नाही, कारण त्यांनाही माहिती आहे की ते हवेत बोलतायत। हवेत बोलून तुम्ही एकदा कन्फ्युजन तयार करू शकता। लोकसभेच्या वेळी त्यांनी फेक नरेटिव्ह तयार केला, पण फेक नरेटिव्हवर प्रत्येक वेळी विजय मिळत नाही। फेक नरेटिव्ह जसा संपतो तसं लोकांना सत्य समजतं। काँग्रेसचा फेक नरेटिव्ह संपलाय हे जर त्यांना समजलं नाही तर बिहारपेक्षा वाईट स्थिती ही त्यांची भविष्यात होत राहील।